पवित्र देशा महाराष्ट्र देशा। सह्याद्रीच्या कडाकपारातून घुमणारा एकच आवाज म्हणजे महाराष्ट्र। 1 मे रोजी संपूर्ण राज्य महाराष्ट्र दिनाचा उत्सव साजरा करतं। पण या उत्सवामागे लपलेला संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा तुम्हाला माहिती आहे का? आज त्या संघर्षाची आणि विजयाची गोष्ट आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी चैताली आणि तुम्ही पाहताय ओन्ली मानिनी। गोष्ट आहे 1950च्या दशकातली। तेव्हा महाराष्ट्र स्वतंत्र राज्य नव्हतं। हा बॉम्बे स्टेटचाच एक भाग होता, ज्यामध्ये गुजरातचाही समावेश होता। पण मराठी भाषिकांची त्यावेळी मागणी होती एक स्वतंत्र मराठी राज्याची। यासाठी सुरू झाली संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि रस्त्यावर उतरले लाखो लोक। त्यावेळी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी भाषिकांनी जोरदार आंदोलन केलं। गुजराती भाषिकांनीही वेगळ्या राज्याची मागणी लावून धरली। जाळपोळ, मोर्चे आणि आंदोलने सुरू होती। फ्लोरा फाउंटन येथे संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रचंड मोठं आंदोलन करण्यात आलं। हा मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज देखील करण्यात आला। मात्र पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिसांना थेट गोळीबाराचे आदेश दिले। आदेश मिळताच गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 आंदोलक हुतात्मा झाले। या 106 वीरांच्या बलिदानानंतर अखेर केंद्र सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। मराठी भाषकांच्या प्रखर विरोधामुळे आणि आक्रमक आंदोलनामुळे अखेर मुंबई महाराष्ट्राला मिळाली। संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली। 1 मे 1960 रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीत अधिकृतपणे स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली। त्यामुळेच 1 मे हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो। तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासातील ही माहिती कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण गोष्टींची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि हाईप करायला विसरू नका।